राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाविधी अधिवेशन आज गोव्यामध्ये होणार आहे। या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह दोन्ही राज्यातील अनेक मोठे नेते ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे। गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी पूर्ण झाली आहे। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देखील लागू होणार आहे। त्यामुळे या अधिवेशनात ओबीसी समाजाकडून आणखी कोणत्या मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गोव्यामध्ये आज महाअधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे उपस्थित राहणार आहे। सोबतच ओबीसी जे नेते आहेत महाराष्ट्रातले आणि गोव्यातले आणि देशातले इतरही भागातले तेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। सर, दोन महत्त्वाच्या मागण्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहे। आज या संदर्भात काय होईल आणि पुढचं पाऊल काय असेल? नाही, नक्कीच हे बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागच्या 10 वर्षापासून सातत्याने धरणे, मोर्चे, निदर्शन यांनी 7 ऑगस्ट हा दिवस ज्या दिवशी मंडल आयोग लागू झाला होता तो दिवस या देशातील ओबीसी समाजाच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी बसावा याकरिता आम्ही दरवर्षी हे महाधिवेशन घेत असतो। यावर्षीचं हे आमचं 10वं महाधिवेशन आहे, गोवा येथे संपन्न होत आहे। सचिन भाऊ, एक जी प्रामुख्याने महाराष्ट्रात हा मुद्दा खूप म्हणजे महत्त्वाचा आहे की मराठा समाजाची बरीचशी मागणी आहे की त्यांना ओबीसी सामील करण्यात यावं। या अधिवेशनात त्यावर काही चर्चा होणार आहे का? नाही, कसं आहे, तो प्रामुख्याने सरकारने आम्हाला लिहून दिलेला आहे। रवींद्र टोंगे 21 दिवस अन्नत्याग केला, त्यावेळी सरकारने आमच्यासोबत मीटिंग घेतली, त्यावेळी आम्हाला लिखित आश्वासन दिलेलं आहे। आम्ही नेहमी लिखित आश्वासन दिलं आहे, सरकार असं काही करणार नाही, कारण माहीत आहे सरकारला ओबीसीची किती ताकद आहे, सरकारला माहीत आहे। जात निहाय जी ओबीसी जनगणना आहे ती व्यवस्थितपणे करण्यात यावी, ओबीसी समाजाला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे ती जनगणना व्हावी, यासारख्या ज्या प्रमुख मागण्या आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून पुढे रेटल्या जाणार आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, पणजी, गोवा।